तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या शिवराज खोडके यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाळशी गावामधून युवराज इंगोले यांचा कॉल आला होता की आमच्या गावामध्ये एका घरामध्ये एक साप आढळून आलेला आहे, तू ये आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा. तर चला मित्रांनो, बघूयात कोणतं. या इथून दिसला होता. या खिडीतून गेला पाहिजे. या खिडीत घ्या. भेट जाणार समोर. हां, भेट भेट. दादा कोणीच बोललो गेला बाहेर. एवढा मोठा मित्र बोलायला पकडायला. तर मित्रांनो, आपण बघू शकता हा एक रसेल वायपर म्हणजेच परोड या जातीचा साप आहे. तर मित्रांनो, या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये परोड, रसेल वायपर, घोणस, चापडा या नावाने देखील ओळखलं जातं. आणि हा साप खूपच विषारी असून या सापामध्ये हेमोटॉक्सिन नावाचं विष राहतं. तर मित्रांनो, असा साप चावल्यास कुठल्याही झाडफूक ओझ्या तंत्र यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. आणि मित्रांनो, तसेच असा साप जर आपल्या घराच्या किंवा गोठ्याच्या आजूबाजूला आढळल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून सर्पमित्र लवकरात लवकर येऊन त्या सापाला रेस्क्यू करतील आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही आणि सापालाही कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. तर मित्रांनो, लगेच आपण बिना टाइम घालता या सापाला पॅक करूया. खाली ठेवून सोडला देऊ. शिवराज आहे रे. तर मित्रांनो, हा साप आपण महाळशी गावामध्ये रेस्क्यू केला होता. तर मित्रांनो, महाळशी गावामधून युवराज इंगोले यांनी आपल्याला कॉल केला होता की आमच्या घरामध्ये एक साप आढळून आलेला आहे, तू या आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा. तर चला मित्रांनो, बिना टाइम करत लगेच आपण या सापाला इथं रिलीज करूया. तर मित्रांनो, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल करून घ्या, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल. धन्यवाद.